नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण विरार अलिबाग कॉरिडॉरचे एक अपडेट बघणार आहोत। मित्रांनो, त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील। आणि इन्फॉर्मेशन अड्डा या आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिथे आपण असे अपडेट टाकत असतो। त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, मुंबईजवळील रिंग रोडची संकल्पना पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विरार अलिबाग कॉरिडॉरच्या उभारणीचे काम लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच सुरू होणार आहे। कॉरिडॉरच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी देशातील 14 नामांकित कंपन्यांनी रुची दाखवली आहे। विरार अलिबाग कॉरिडॉरच्या निविदेची तांत्रिक बोली उघडण्यात आली आहे। कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजेस तयार करण्यासाठी 14 कंपन्यांनी 33 निविदा सादर केल्या आहेत। 126 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर 2 टप्प्यात बांधला जाणार आहे। पहिल्या टप्प्यात सुमारे 98 किलोमीटर लांबीचा रस्ता तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे 29 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे। आचारसंहिता लागू झाल्यामुळे तांत्रिक बोलीनंतरची पुढील प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पार पाडली जाणार आहे। निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आर्थिक बोली आणि निविदा वाटपाची प्रक्रिया जूनच्या अखेरीस पूर्ण केली जाईल। फील्ड प्रकल्पाचे काम सप्टेंबर पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे। हा कॉरिडॉर पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जाणार आहे। MMR चा हा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी MSRDC ने भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे। सध्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालघरमधील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर रायगडमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। मित्रांनो, विरार अलिबाग प्रकल्प तयार करून MMR मध्ये रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे। त्यासाठी MMR चे सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, अटल सेतू, शिवडी वरळी कनेक्टर, वसई मीरा भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सोवा वांद्रे सी लिंक आणि वांद्रे वरळी सी लिंक सह अन्य प्रकल्प जोडले जाणार आहेत। सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर MMR च्या प्रत्येक भागात जलद आणि सुलभ प्रवेश करणे शक्य होईल। 126 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरला मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक, मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई गोवा महामार्ग अशी नावे देण्यात येणार आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी काम सुरू करण्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर 2024 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत। अशा परिस्थितीत सरकारला MMR च्या सर्व प्रस्तावित प्रकल्पांचे बांधकाम विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करायचे आहे। ही योजना पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। येत्या 2-3 महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्षाखेरीस अनेक नवीन प्रकल्पांची कामे सुरू होताना दिसतील। तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच। व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।